नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या माहितीपूर्ण यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ई-KYC बद्दल एक मोठी जी अपडेट आहे, अदितीताई तटकरे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर एक पोस्ट टाकलेली आहे ई-KYC बद्दलची, ती अपडेट घेऊन आलेली आहे। तर त्यांनी ई-KYCची एक शेवटची तारीख जी आहे ती जाहीर केलेली आहे आणि ती तारीख कोणती आहे आणि काय पोस्ट केलेली आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूयात। चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात। तुम्ही बघू शकतात हे अदितीताई तटकरे यांनी त्यांच्या पेजवर एक पोस्ट टाकलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळवण्यासाठी ई-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक घेतली। दिनांक 18 सप्टेंबर 2025 पासून ladkibaheen.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ई-KYC सुविधा उपलब्ध आहे। यासाठी 2 महिन्याचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे। उर्वरित लाभार्थी भगिनींनी 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी ई-KYC प्रक्रिया पूर्ण करावी असे मी सर्वांना आवाहन करते, अशी ही अदिती तटकरे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर ही पोस्ट टाकलेली आहे। म्हणजे 18 नोव्हेंबरपर्यंत ज्यांनी ई-KYC केलं नसेल त्यांनी 18 नोव्हेंबरच्या आधी ई-KYC पूर्ण करून घ्यावी। धन्यवाद।